फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये 3.5 दिवस मुक्काम केल्यानंतर मुंबईतील शिंदेंचे नगरसेवक अखेर आज घरी परतले। मात्र महायुतीला बहुमत मिळूनही शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये का ठेवले, त्यांच्यावर किती खर्च झाला याच्याही आता चर्चा होत आहेत। मुंबईतला निकाल लागल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी जवळपास 3.5 दिवस पंचतारांकित हॉटेलात मुक्काम केला। 5 स्टार हॉटेलच्या खर्चामुळे सामान्य लोकांसाठी 5 स्टार मधला पाहुणचार दिवास्वप्नच असतं। मात्र मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला हॉटेल पॉलिटिक्स काही नवीन नाही। माहितीनुसार एकनाथ शिंदेंच्या 29 नगरसेवकांसह इतर असे मिळून 70 लोक मुंबईतला ताजलँड अँड हॉटेलमध्ये राहिले। या हॉटेलात एकूण 18 प्रकारच्या विविध खोल्या। इथे 24 तासाचं भाडं 20,000 पासून 1 लाखांपर्यंत जातं। नगरसेवकांसाठी निवडलेल्या खोल्यांचं भाडं 28 ते 33,000 दरम्यान होतं। म्हणजे एका नगरसेवकाचा एका दिवसाचा राहण्याचा खर्च दिवसाला 33,000। अशा एकूण 35 खोल्या बुक केल्या होत्या। अंदाजे एका दिवसाचा खर्च 10 ते 12 लाख आणि 3 दिवसांचा खर्च 36 लाखांच्या आसपास गेला। याशिवाय कॉन्फरन्स हॉलचं भाडं फक्त 1 तासासाठी तब्बल 50,000 इतकं होतं। मुंबईत महायुतीची सत्ता येऊनही सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक 3 दिवस हॉटेलात कशासाठी ठेवले, यावरूनही आता वाद प्रतिवाद रंगला। आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत। तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैदखान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत। नवीन निवडून आलेत नगरसेवक, नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळकी बोलणं चालणं, एक दुसऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण, बाबा काम कसं करायचं त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं आहे। बाबा कसे प्रस्ताव बनवणे, कसं आपलं निधीचं प्रोव्हिजन करणे, या सगळ्या गोष्टी आहेत। आणि एकत्र सगळं ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काय नाही, मला यांना भेटायचं होतं येऊन। एक इतके दिवस निवडणुकीमध्ये सगळे ते बिझी होते, थोडा वेगळा आनंद यामध्ये काय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।